नमस्कार, मी दिवाणजी आहे. विशेष वृत्त घेऊन तुमच्या समोर आलो आहे. वसई विरार शहर महापालिकेत महापौर कोणाचा? बहुजन विकास आघाडीचा की भारतीय जनता पार्टीचा? मागील 30 दशकाहून अधिक काळ या क्षेत्रात हितेंद्र ठाकूर यांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे. तर महापालिकेला स्थापन होऊन जवळपास 15 वर्षाहून अधिक काळ लोटला. प्रशासकीय राजवट सोडता या महापालिकेवर बहुजन विकास आघाडीची एक हाती म्हणजे हितेंद्र ठाकूर यांचे वर्चस्व राहिले आहे. परंतु आता राजकीय वातावरण बदलताना दिसत आहे. बदललेलं समीकरण आणि सध्याचं राजकारण यावर एक नजर फिरवूया. राज्यातील इतर महापालिकेसह वसई विरार शहर महापालिकेच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा झाली असून 15 जानेवारी रोजी मतदान होणार, तर 16 जानेवारी 2026 रोजी निकाल जाहीर होणार आहे. बऱ्याच वर्षानंतर म्हणजे जवळपास 5 वर्षापेक्षा जास्त काळ प्रशासकीय राजवट होती. त्यानंतर राज्यात निवडणुका जाहीर होताच राज्यासह या वसई विरार शहरातील राजकीय वातावरण तापू लागले. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी वेग वाढविला आहे. वसई विरार मध्ये भाजपसह काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांनी इच्छुक उमेदवारांशी चर्चा सुरू करत निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरुवात केली. विशेषतः भाजप आणि काँग्रेसचा शहरातील कोणत्या प्रभागातून कोण निवडून येऊ शकतो याचा आढावा घेऊन त्यानुसार रणनीती ठरवताना दिसत आहे. असो, महत्वाचे म्हणजे वसई विरार महापालिका ही महाराष्ट्रातील इतर महापालिकेच्या तुलनेत मोठी महापालिका आहे, जी मुंबई उपनगरापासून सुमारे 50 किलोमीटर उत्तरेला वसई खाडीच्या किनारपट्टीवर आहे. हे शहर भौगोलिक दृष्ट्या वसई विरार, नालासोपारा, कळंब, अर्नाळा, नायगाव आणि आसपासच्या गावांचे क्षेत्र येते. वसई विरार महापालिकेची स्थापना अधिकृतरित्या 3 जुलै 2009 रोजी राज्य सरकारने केली. त्यानंतर 1 जुलै 2010 रोजी औपचारिकपणे पालिका अस्तित्वात आली. 2010 मध्ये निवडणुकीद्वारे निवडून येणारी महापालिका म्हणून कार्यप्रारंभ झाला. याआधी वसई, नालासोपारा, विरार आणि काही गावांमध्ये स्वतंत्र नगरपालिका व ग्रामपंचायती चालत होत्या. त्यांचे विलीनीकरण करून महानगरपालिकेचे स्वरूप तयार करण्यात आले. या भागाची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार सुमारे 12,21,233 इतकी होती. ती आज लोकसंख्या अंदाजे 23 लाखाहून अधिक झाली असून इतक्या मोठ्या संख्येने लोक येथे राहतात. वसई विरार महापालिका 311 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये आहे आणि मुंबई मेट्रोपॉलिटन विस्ताराचा महत्वाचा भाग म्हणून पाहिलं जात आहे. या वसई विरार शहर महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत 28 जून 2020 रोजी संपली होती. त्यानंतर निवडणुका विविध कारणांनी पुढे ढकलल्या गेल्या आणि परिणामी जनतेतून निवडून आलेले नगरसेवक न बसता प्रशासकीय राजवट सुरू राहिली. ती 2026च्या या निवडणूक जाहीर होईपर्यंत, म्हणजे सध्या ज्या निवडणुकीचे बिगुल वाजल्या तोपर्यंत प्रशासकीय राजवट सुरू होती. या महापालिकेत 9 प्रभाग असून 115 सदस्य संख्या आहे. यापैकी 58 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत, तर 57 जागा पुरुषांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जाती म्हणजेच SC आणि अनुसूचित जमाती म्हणजे ST या वर्गासाठी प्रत्येकी 5 जागांसाठी आरक्षण आहे, तर यात प्रत्येकी 2 महिलांसाठी आरक्षण ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर 74 जागा या सर्वसाधारण प्रवर्गाकरिता राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मागील निवडणुकीचे निकाल आणि सध्याची राजकीय परिस्थिती कशी होती आणि आहे या
वसई विरारमध्ये प्रमुख पक्ष बहुजन विकास आघाडी म्हणजेच बविआ हा आहे. हा पक्ष अनेक वर्ष महापालिकेत बळकट आहे. 2015च्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने वसई विरार महापालिकेत मोठी बाजी मारली होती. एकूण 115 जागांपैकी 106 जागा एकट्या हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जिंकल्या होत्या. परंतु सध्याच्या घडामोडीनुसार या वसई विरारमध्ये भारतीय जनता पार्टीचा म्हणजेच भाजपाचा प्रभाव वाढताना दिसत आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाचे वसई आणि नालासोपारा मतदारसंघावर आपले उमेदवार निवडून आले, तर बोईसर मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने बाजी मारत असे एकूण महायुतीचे 3 आमदार निवडून आले आहे. बहुजन विकास आघाडीच्या म्हणजेच हितेंद्र ठाकूर यांच्या 35 वर्षाच्या एक हाती सत्तेला भाजपाने आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या अदृश्य शक्तीने आदरा दिला. सध्या 2025च्या होणाऱ्या निवडणुकी अगोदर 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीचे पक्षीय बलाबल याकडे जाऊया. म्हणजे सध्या होणाऱ्या निवडणुकीबाबत वसई विरार शहर महापालिकेमध्ये एकूण जागा 115 आहे सदस्यीय संख्या. त्यापैकी एकट्या हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने 106 जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला होता. म्हणजेच 115 पैकी 106 जागा एकट्या बहुजन विकास आघाडीच्या पारड्यात. त्यावेळेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागले. म्हणजेच त्यावेळेचा जो उमेदवार निवडून आला तो त्याच्या स्वतःच्या कर्तृत्वावर आणि स्वबळावर निवडून आला असे म्हटल्यास अतिशयोक्ती होऊ नये. परंतु तोच एक नगरसेवक आज बॅकफुटवर असताना दिसतो. त्याला आज तागायत किती मान सन्मान मिळायला हवा होता तो दिसून येत नाही. असो, बाकी आपण समजू शकता. थोडक्यात काय तर भारतीय जनता पार्टीचा एक उमेदवार विजयी झाला होता, फक्त एक. काँग्रेस पक्षाचा एकही उमेदवार नाही, तर त्यावेळेच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील एकही उमेदवार निवडून आला नव्हता. शिवसेनेचा म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने 5 नगरसेवक निवडून दिले होते, म्हणजेच निवडून आले होते. त्यावेळेस एकनाथ शिंदे यांची शिवसेना अस्तित्वात नव्हती. सविस्तर यासाठी की आपण इतिहास समजून घेत आहोत, तर अपक्ष उमेदवारांमध्ये 3 नगरसेवक निवडून आले होते. असे एकूण संख्याबळ 115. आता सध्याचं राजकारण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समजून घेऊया. म्हणजे सध्या जी राज्यामध्ये निवडणूक लागली आहे त्याबाबत. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून रणधुमाळी सुरू झाली आहे. वृत्त मोठे आहे, परंतु आपण समजून घ्या. आपण इतिहास, पार्श्वभूमी, पूर्व आणि आत्ताची स्थिती पाहत आहोत. एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षासह काँग्रेस, तसेच शरद पवारांची काँग्रेस अर्थात एनसीपी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष वसईचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बैठका सुरू आहेत. बैठका सुरू झाल्या आहेत, जवळपास झाल्या म्हटलं तरी चालेल. परंतु कोणाला किती जागा हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची व इतर राजकीय पक्षांची युती झाली असे सांगतात. परंतु कुणाला किती जागा हा फॉर्म्युला गुलदस्त्यात आहे. हितेंद्र ठाकूर यांनी त्यांच्या मित्र पक्षांशी चर्चा, बैठका जोरदार घेतल्या, मात्र अद्याप ठोस भूमिका ठाकूरांनी घेतलेली नाही. हे सर्व चित्र असे आहे. तात्पर्य, वसई विरार शहर महानगरपालिकेचा महापौर कोण? मागील 35 वर्षाच्या अनुभवाचे गाठोडे असलेले हितेंद्र ठाकूर यांच्यामध्ये अर्थात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी सरळ लढत वसईकरांना पाहावयास मिळणार आहे. त्याचबरोबर आतापर्यंतच्या झालेल्या निवडणुकांपेक्षा संपूर्ण महाराष्ट्र या वसई विरारच्या निवडणुकीकडे वेगळ्या नजरेने पाहत आहेत. तात्पर्य म्हणजे
1888 मध्ये स्थापना झालेली मुंबई महापालिका आणि 2009 मध्ये स्थापन झालेली वसई विरार शहर महापालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले आहे. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुका आणि नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषदेच्या निवडणुका यामध्ये महाविकास आघाडी पिछाडीवर आहे. झालेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्या अदृश्य शक्तीच्या जोरावर आपला विजय रथ पुढे नेलेला आहे. अदृश्य शक्तीच्या जोरावर. कारण अचानक नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 3 तारखेऐवजी 21 तारखेला नेला हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. परंतु या महापालिकेच्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टीची अदृश्य शक्ती काय काम करते याकडे देखील संपूर्ण राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष वेधले आहे. या शहरातील नागरिकांचे अर्थात शहराचे प्रमुख मुद्दे आणि पायाभूत सुविधा याकडे जरा नजर फिरवूया. सर्वात महत्वाचे म्हणजे या ठिकाणी पाणी समस्या गंभीर असून पूर्णपणे चाळण झालेले रस्ते. आता ते फक्त रस्ते निवडणुकीच्या काळात मुख्य रस्ते चकाचक झाले आहेत. कदाचित त्यांच्या नेते मंडळींच्या वाहनांसाठी केला असावेत, जनतेसाठी नाही असा सूर या परिसरात आहे. थोडक्यात रस्ते आणि त्याचबरोबर येथील वाहतुकीची समस्या गंभीर आहे. अंतर्गत रस्ते यावर किती बोलायचे, काय बोलावे, काय सांगावे. थोडक्यात अंतर्गत रस्त्यांची समस्या अतिशय गंभीर आहे. म्हणजे रस्ते कोमात की जनता हेच समजत नाही. वाहतूक व्यवस्था कोलमडलेली आहे. कुठेही सिग्नल व्यवस्था सुस्थितीत नाही. जी आहे ती 22 सेकंदात क्रॉस करणे आणि 99 सेकंद थांबणे अशी परिस्थिती आहे. बाकी कोण कोणत्या दिशेने जातो, कोणत्या सिग्नलला कोण थांबतो, रॉंग साइड, राईट साइड, समसंख्या, विषमसंख्या, पार्किंग इथे माहीत नाही. इथे कोणतेही नियम नाही तर रिक्षा चालकांच्या समस्या वेगळ्याच. एकंदरीत वाहतूक यंत्रणा राम भरोसे, रोजगारीचे प्रश्न कोणत्याही राजकीय पक्षाच्या विचाराधीन नाही. या शहरामध्ये रस्त्याचे खड्डे की खड्ड्यात खड्डे हे अद्यापही वसईकरांना न सुटलेले कोडे आहे. या समस्येवर तोडगा नाही. राजकारणी मात्र निवडणुकीचा मुद्दा करणार आणि दिशाभूल करून जनतेची फसवणूक करणार का, आणि जनता त्यांना किती भुलणार हे देखील पाहण्यासारखे या निवडणुकीमध्ये असेल. त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये शहरात पाणी की पाण्यात शहर हे कुणाला सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणजेच जलनिचरा यावर देखील राजकारण होऊ शकते. यापूर्वीही झाले. शहर पाण्यामध्ये डुबलेले असते. याचे कारण म्हणजे नैसर्गिक नाले, नद्या यावर भूमाफियांनी केलेले अतिक्रमण त्यास मुख्य कारणीभूत आहे. पूर्व आणि पश्चिम पट्टीला जोडल्या जाणाऱ्या पुलांचा अर्थात उड्डाण पुलांचा अभाव, मुंबई अहमदाबाद हायवे महामार्गाची दयनीय अवस्था आणि याच महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी हा देखील मोठा प्रश्न आहे. त्यामुळे जनता कोणाला कौल देणार हे देखील बघण्यासारखे असेल. परंतु जनतेच्या अस्तित्वाची लढाई ही नक्की आहे. या समस्येबरोबर लोकल रेल्वेचा देखील मुद्दा मोठा आहे. म्हणजेच लोकल गाड्यांमध्ये प्रचंड होणारी गर्दी, जसे विरार चर्चगेट लोकलचा येथील नागरिकांचा जीव घेणा प्रवास हा देखील या वसईकरांचा गंभीरातला गंभीर प्रश्न आहे. विशेष म्हणजे मधला काळ प्रशासकीय राजवटीचा होता. त्या काळात देखील शासनाने म्हणजे मंत्रालय लेवलला, वरिष्ठ लेवलला किंवा केंद्रातून झाले नाही. असो, तसेच मेट्रो, लोकल आणि बसचा विस्तार कासवाच्या गतीने असल्यामुळे याकडे देखील नागरिक निवडणुकीचा मुद्दा म्हणून बघत आहेत. विरार चर्चगेट लोकलचा प्रवास आणि त्याचे वेळापत्रक अनियमित आहे, तर सेवा देखील विस्कळीत असते. म्हणजेच येथील नागरिकांचा प्रवास घर ते काम
हा संघर्षमय बनला आहे, असा राग आणि भावना नागरिकांच्या मनामध्ये आहे. या समस्या बरोबर गंभीर प्रश्न म्हणजे पिण्याचा पाण्याचा आठवड्यातून 2 ते 3 वेळा, काही ठिकाणी तेही मिळत नाही, तर इतर ठिकाणी टँकर माफियांचे राज्य आहे. त्यामुळे पाणी प्रश्न देखील राजकीय बनला आहे. शहरांचे विद्रुपीकरण जे झाले ते अनधिकृत बांधकाम आणि या ठिकाणी परप्रांतीय भूमाफियांनी राखीव भूखंडावर वन व महसूल भूखंडावर केलेले अतिक्रमण आणि त्यातून उद्भवलेली नागरी समस्या देखील स्थानिक पातळीचा मुद्दा बनला आहे. भूमाफिया, टँकर माफिया, अनधिकृत बांधकाम माफिया, राखीव भूखंड चोर माफिया, हे आणि असे अनेक प्रश्न निवडणुकीचा मुद्दा बनू शकतो. त्यामुळे जनतेने जागरूक राहणे अतिशय गरजेचे या निवडणुकीत आहे. या शहरामध्ये कचरा व्यवस्थापन नाही, कचरा डेपो आणि त्यावरील प्रकल्प यांचे नियोजन नाही, तर गोखीवरे येथील ओपन डम्पिंग ग्राउंड हा मोठा गंभीर प्रश्न असून त्यामुळे उद्भवणारा आजार आणि पालिकेचा भोंग कारभार हा देखील मुद्दा गंभीर आहे. स्वच्छ भारत अभियान असूनही स्थानिक पातळीवर म्हणजेच महानगरपालिकेच्या प्रशासकीय राजवटीत त्यावर अंमलबजावणी नाही. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वसई विरार शहर महापालिकेचे स्वतःचे प्रशस्त असे रुग्णालय नसल्यामुळे नागरिकांना मुंबई सारख्या शहराकडे धाव घ्यावी लागते. परिणामी अनेकांचे जीव गेले आहेत. त्याचबरोबर जे दवाखाने आहेत त्या ठिकाणी देखील डॉक्टरांचा व इतर सुविधांचा अभाव, तर दुसऱ्या बाजूला खासगी डॉक्टरांची आणि दवाखान्यांची जी नागरिकांची लूट चालू आहे ती कोण थांबवणार, हा देखील या नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. परिणामी बहुजन विकास आघाडीचा महापौर होणार की भारतीय जनता पार्टीचा महापौर होणार, यामुळे राज्यात होणाऱ्या या इतर महापालिकेच्या निवडणुकीपैकी या वसई विरारचा रणसंग्राम वेगळाच पाहावयास मिळणार आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अपुऱ्या शाळा, महाविद्यालय, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या अनधिकृत शाळा, त्यातून होणारी पालकांची, विद्यार्थ्यांची लूट, नव्या पिढीसाठी क्रीडांगणे, उद्याने आणि ग्रंथालयाचा अभाव, झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, भरमसाठ वाढणारी अनधिकृत बांधकामे, पार्किंगच्या वाढलेल्या गंभीर समस्या अर्थात सुविधाच नाही, बेसुमार होणारे अनधिकृत बांधकामांमुळे पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास, खारफुटी, नाले, मोकळी जागा चाळ माफियांनी कब्जा करून मोठ्या प्रमाणात अनधिकृत वस्ती बसविल्या आहेत. स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी खूप कमी आहे आणि जे रोजगार आहेत ते ठेकेदारांच्या हातात. त्यामुळे जीवन टांगत्या तलवारीप्रमाणे येथील बहुतांश नागरिक मुंबईवर अवलंबून आहेत. लघु उद्योग, उद्योगांचे स्थलांतर किंवा नव्याने निर्मिती नाही तर पर्यटन संधीचा अपुरा वापर इथे होत आहे. वसई विरारला विस्तीर्ण समुद्र किनारपट्टा लाभला आहे. पर्यटन विकास मोठ्या प्रमाणावर होऊ शकते, मात्र कुणाचंही लक्ष नाही. माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या विरोधात ईडीने केलेल्या कारवाईमुळे महापालिकेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आणि वसई विरार शहर महापालिकेला बदनामीला सामोरे जावे लागले. परिणामी राजकीय आणि प्रशासकीय परिणाम स्थानिकांच्या भावनांना हात घालू शकतो हे विसरता कामा नये. तसेच महापालिकेतील कामामध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराचे आरोप, विकास कामांची गुणवत्ता खालच्या दर्जाची होत असल्यामुळे अवघ्या 3 ते 4 महिन्यात रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होते. हे सर्व वसई विरारकरांसह बाहेरून येणाऱ्या राज्यातील नागरिकांनी पाहिले आहे. वाढती गुन्हेगारी, महिलांचा सुरक्षेचा प्रश्न, झोपडपट्टीची होणारी दाटीवाटी आणि पोलीस यंत्रणेवर होणारा ताण, त्याचे परिणाम शहराच्या दरवाजापर्यंत आलेले ड्रग्स आणि इतर मुद्दे आवासून उभे आहे. येथे होणारी खारफुटी, नष्ट होणारे नद्या नाले, वाढते प्रदूषण आणि पावसाळ्यात होणारी पूर स्थिती,
मोकळ्या जाग्यांचा अभाव, शाश्वत विकास हा मुद्दा हळूहळू महत्वाचा ठरत आहे. नवे नवे अति महत्वाचा ठरत आहे. हे सर्व मुद्दे, समस्या आणि मागील इतिहास आणि सध्याचे बदलते राजकीय वातावरण यामुळे वसई विरार शहर महापालिकेचा महापौर कोणाचा, बहुजन विकास आघाडी की भारतीय जनता पार्टीचा, हे येणाऱ्या 16 जानेवारीच्या 2026 रोजीच्या येणाऱ्या निकालावरून दिसून येईल. सध्या मात्र निवडणुकीला सामोरे जाऊया आणि 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहूया. खोट्या आश्वासनांना बळी पडू नका. योग्य तो उमेदवार निवडा आणि आपले म्हणणे ऐकणारा नगराचा नगरसेवक अर्थात नगरसेवक निवडून आणूया. चुकीचा निर्णय घेतला तर, अयोग्य उमेदवार निवडला तर पुढील 5 वर्ष पश्चातापाशिवाय काहीच मिळणार नाही. आज मात्र इतकेच. धन्यवाद. जय हिंद.